हो, मी सांगितलं त्यांना. अरे पण काय गरज होती बॉस? केदार, अरे असं काय करतोयस? त्यांचं तुझ्या आईवर प्रेम होतं आणि त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा होती, म्हणून बॉस मी... तुला माहितीये का त्या माणसाने इथे येऊन काय केलंय ते? शांत हो केदार, आधी मला नीट सांग काय झालंय. बॉस तो माणूस आणि मी एकत्र येऊन माझ्या आईचा वाढदिवस सेलिब्रेट करतोय ना, हे ह्या गोष्टीची पब्लिसिटी केली आहे त्याने. म्हणजे रिपोर्टर्सला बोलवले त्यांनी. आम्ही दोघं एकत्र आहोत हे अख्ख्या जगाला सांगायचंय त्याला. आणि ते काय घडणार आहे ना हे सुद्धा माहितीये त्यांना. अरे केदार, पण आधीच ना मला या माणसाबरोबर एका घरात राहावं लागतंय. त्याला बघून ना आधीच माझ्या डोक्यात सनक जाते. मी माझा राग ना कसा बसा कंट्रोल करू नये. त्यात आता वरून हे असं. तो ना माझा बाप नाहीये, असूच शकत नाही. इथे सुद्धा वापर करून घेतोय तो माझा. आणि बॉस मला ना त्याची माझ्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ नकोय. केदार, केदार प्लीज शांत हो. माझं थोडंसं ऐकून तरी घे प्लीज. हे बघ, त्यांनी त्यांचं आणि तुझ्या आईचं नातं मीडियासमोर आधीच मान्य केलंय. मग ते आता असं काहीतरी का वागतील? हा, मला नाही वाटत की त्यांनी प्रेसवाल्यांना बोलवलंय. मग कोणी बोलवलं असेल? नाही, त्यांच्यापर्यंत ती माहिती गेली कशी मला सांग ना. डायरेक्ट आले कसं काय पत्रकार? बॉस मी इथे येणार आहे हे फक्त तुला आणि तुझ्यामुळे त्या माणसाला माहिती होतं. मग हे रिपोर्टर्स पर्यंत कशी गेली बातमी? मुळात ते इथे आलेच कसे? बॉस हे साधं अन्नदान आहे, ह्याची बातमी झाली कशी? कुठून आले ते रिपोर्टर्स? मी काय म्हणते ऐक, एकदा तू त्यांच्याशी शांतपणे ह्या विषयावर बोलतोस का? प्लीज तू त्यांच्याशी बोल, तुमच्यातल्या गोष्टी क्लिअर होतील ना. आणि मुळात ते... केदार माझं ऐकून घे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे हॅलो केदार, मला कळतं तुला असं वाटतं की त्या मीडियावाल्यांना मी बोलवलं, पण असं काही नाहीये. असं काही नाहीये. देवकीच्या वाढदिवसानिमित्त मला काहीतरी करता यावं म्हणून मी इथे आलो होतो. रे झालं तुमचं. मुळात तुम्हाला इथे याची गरजच नव्हती. कोणी बोलवलं तुम्हाला इथे? मी बोलवलं नाही ना? मग का आलात? बरं ठीक आहे, आलात तर आलात, वरून ही अशी पब्लिसिटी करताय. नाही रे मला असं... बस करा दयानंद खांडेकर. तुम्ही हे काय करताय ना मला चांगलंच माहितीये. तुम्ही केलेली पापं लोकांच्या मनातून पुसली जावी म्हणून हे नाटक करताय ना तुम्ही. तुम्ही कसे आदर्श बाप आहात असं दाखवायचं लोकांना तुम्हाला. पण एक गोष्ट ना नीट लक्षात ठेवा, लोकांच्या मनात खोटी इमेज तयार करून ना खरी नाती तयार होत नसतात. आयुष्य जातं त्याच्यामध्ये. त्यातलं प्रेम, त्यातली ना जबाबदारी ओळखावी लागते आणि ती पूर्णही करावी लागते. नुसतं बोलून चालत नसतं. हा असा पळपुटेपणा करून तुम्हाला माझा बाप व्हायचा आहे त्यासाठी करताय तुम्ही हे सगळं. पण असं काहीही होणार नाहीये. तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरी माझ्या मनात तुम्ही कधीच जागा मिळवू शकत नाही. अरे नाही रे राजा, तुझं खूप मोठा काहीतरी गैरसमज होतोय. असं काही नाहीये. मी खरंच... तुम्हाला काय वाटतंय? तुमची ही नाटकं बघून मी कन्व्हिन्स होईल? लहानपणापासून बघितलाय मी तुमचा खोटेपणा आणि त्याचे परिणाम माझ्यापेक्षा जास्त कोणी भोगले नाहीये. केदार, अरे खरंच सांगतोय मी, माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. मग माझ्या मनात असं खरंच काही नव्हतं रे. ठीक आहे, मग मला सांगा ते रिपोर्टर्स इथे देवळात कसे आले? अरे मला खरंच माहिती नाही रे. मला सुद्धा तुझ्या एवढंच अनपेक्षित होतं हे सगळं. खरं सांगतोय. नाही बोला, तुम्ही एकावर एक खोटं बोला. तुम्हाला जे काय करायचं ना ते करा. पण हे सगळं करून तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही माझ्यावर प्रेशर टाकाल आणि मी तुम्हाला बाबा म्हणेल तर असं काहीही होणार नाहीये. आणि आज तुम्ही हे जे काही केलंय ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. Congratulations! फायनली युवी आपला एक तरी प्लॅन सक्सेसफुल झाला. एक नाही आता यापुढचे सगळे प्लॅन सक्सेसफुल होणार. ठीक आहे का युवी? हा तू डिझर्व करतेस का? व्हेरी गुड. काय ब्रिलियंट आयडिया काढलीस का तू. तू प्रूव्ह केलंस हे रिकामा नाहीये. काहीतरी आहे, थोडं काहीतरी आहे यात. युवी मस्करी करताय. आता तो केदार आणि माझा बाप एकमेकांपासून अजून लांब जाणार. मग त्या हेल्परला हेल्प करायलाच कोणी नसेल.
आणि एकदा का तो हेल्पलेस झाला ना की मग या घरातून त्याला बाहेर काढायला अजून मजा येईल. युवी त्या तारिणीला केदार आणि दया पप्पांना एकमेकांच्या जवळ आणायचं होतं ना. त्या केदारची इथली जागा परमनंट करायची होती. नो वे, आपण हे कधीच होऊ द्यायचं नाही. जे आपल्या हक्काचं आहे ना ते कधीही इतर कोणाला शेअर करायचं नाही. अजिबातच नाही. त्यांना काय वाटलं एका DNA टेस्टच्या रिपोर्टवर ते काय खांडेकरांची सगळी प्रॉपर्टी लुबाडणार आहेत? अरे हॅट, युवराज खांडेकरला हलक्यात घेण्याचे परिणाम काय असतात ना ते आत्ता त्यांना कळेल. आता तुझी ती सावत्र बहीण आणि माझा सो कॉल्ड सावत्र भाऊ यांना घराबाहेर काढल्याशिवाय गप्प बसायचं नाही. ऍब्सोल्युटली. तुमची हिंमत कशी झाली त्या देवकीचा वाढदिवस साजरा करायची? हा, काय गरज काय होती तिथे जायची? काय झालं बघितलत ना? पद्मिनी जरा शांत हो. एवढं असं काही झालेलं नाहीये. हो, काही झालं नाहीये. अहो, त्या मुलाने मीडिया समोर अपमान केला तुमचा आणि तुम्ही म्हणताय काही झालेलं नाहीये. सगळा मीडिया तिकडे अचानक पोहोचला, त्यामुळे केदारचा गैरसमज झाला. त्याला वाटलं मी सगळ्यांना बोलवलेलं आहे म्हणून तो दुखावला गेला. हो, आणि माझं काय? मी दुखावले गेले त्याचं काय? का मला काही भावनाच नाहीयेत? हा, जर का कोणावर जास्त अन्याय झाला असेल ना तर तो माझ्यावर झालाय. एवढी वर्ष माझ्या बरोबर संसार केलात आणि आता आपल्या मुलाच्या लग्नात मला कळतंय एवढी वर्ष तुम्ही त्या बाईला विसरूच शकलेला नाही आहात. तुमच्या मनात अजूनही तीच बाई आहे. एवढ्या वर्षात तुम्ही तुमचा भूतकाळ विसरलेला नाही आहात. केदार, फोन उचल प्लीज. केदार, अरे मी कधीचा का सांगितलं मिस्टर खांडेकरांना? सॉरी. हे बघ, माझी फक्त एवढीच इच्छा होती की तू आणि त्यांनी दोघांनी मिळून तुझ्या आईचा वाढदिवस सेलिब्रेट करावा. हे बघ, मला माहिती आहे जे घडलं ते बरोबर नाही घडलं. असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण मलाही नव्हतं वाटलं असं काहीतरी होईल. मी तुझा राग समजू शकते. नाही समजू शकत. माझा राग कोणीच नाही समजू शकत. तारिणी, माझ्या आयुष्यात जर मी कोणावर जास्त विश्वास ठेवला असेल ना तर ती तू आहेस. माझ्या आयुष्यातलं सगळंच तुला माहिती आहे आणि माझ्या आयुष्यात काही जरी घडलं ना तर सगळ्यात आधी मी तुला येऊन सांगतो. दरवर्षी माझ्या आईचा वाढदिवस मी जसा साजरा करतो ना तसाच यावर्षी सुद्धा करायचा होता मला. का सांगितलंस तू त्यांना मी कुठे येते? केदार, अरे मला फक्त एवढंच वाटत होतं की तुम्ही एकत्र वेळ घालवावा म्हणून मी हे सगळं केलं. आणि असं काय करतोयस तू? ते बाबा आहेत तुझे. नाही आहेत ते माझे बाबा. आणि सारखं सारखं माझे बाबा बोलणं ना बंद कर. रादर तू त्यांना ते बाबा म्हणतेस ना ते सुद्धा तुला नाही आवडत. मग का म्हणतेस? आणि तुला म्हणायचं असेल ना तर खुशाल म्हण. मी तुमच्या मध्ये येणार नाही आणि तू सुद्धा आमच्या मध्ये येऊ नकोस.